तर पारगाव टीम आपला 12वा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवा. कुणाल तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा अखंड अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतात. दमदार स्पर्धा. अगदी सर्वप्रथम आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं की या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्य अभिमानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, रणफंदी चितकरी नम जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नम कर्मभूमी जिथे वाढलो मी, तोडली जरी नसा फुटली जरी छाती हृदयातून आवाज छत्रपती राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा. ऑफिशियल पास देखील आज सज्ज असतील. आमच्या MRDC ची A1 जोडी रामपाडी सर चिंद्रान त्यांच्या समेत प्रशांतजी फडके सर डोंगऱ्याचा पाडा. तर पारगाव संघ 10 खेळाडू घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कदाचित त्यांचे खरं तर खेळाडू इथे उशिरा येतील. गोलंदाज या पहिलाच बॉल उडवलाय. अगदी चांगला फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने सफर करते. चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती धमाका. पहिलाच बॉल वरती आला षटकार. कुठे जाऊ नका. याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर्स मॅच होईल, याची नोंद घ्या. तर पहिला षटक फेकत असताना गोलंदाज प्रफुल्ल. सेकंड बॉल हाईट फॅक्टर पाहावे लागेल. यास पंचांना नो घोषित केला आणि इथे मात्र 1+1 टोटल 2 धाबा ऍड होतील. पहिला बॉल वरती षटकार. त्याच्यानंतर हा थोडासा चुकी केल्या प्रफुल्ल मोकलला, जिथे अतिरिक्त या 2 धाबा मिळते. बॅटिंग करत असताना जय हनुमान जोवेली टीमला 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल 8 या आकड्यावरती. सलामीची जोडी खेळपट्टीवरती करण आणि सुशांत सध्या मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकाची मॅच पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करायची आणि खेळपट्टी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली तर फलंदाजासाठी पोषक राहिली. आता सेकंड मॅच मध्ये कशा रीतीने खेळपट्टी राहील. इथे हलक्यात खेळला लावून द कार्पेट क्षेत्ररक्षक काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. बॅकअप आला तोपर्यंत सिंगल. एका धाब्याला प्राधान्य दिला. एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला फलकावरती. धाबा पहिला संघ 9 या आकड्यावरती. पण पहिला षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा षटक या ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर अवघे तुम्हाला 2 खेळाडू पाहायला मिळतील आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये. प्रफुल्ल मोकल या गोलंदाजाला मुख्य ट्रम्प कार्ड आहे पारगाव टीमचा. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे केली चुकी. कॅच महत्वाची होती कारण की तुमचा एखादा खेळाडू चुकी करतोय त्याचं खरं तर कारण असतं तुम्हाला अख्ख्या टीमला भोगावं लागतं. इथे जीवनदान दिला फलंदाज करणला. आली सिंगल. बॅटिंग करत असताना जर्मन जोवेली टीमला. मंगेश जेव्हा झेल उडाला होता तेव्हा कदाचित करणला वाटलं होतं की आउट होईल, परंतु फ्रीटचा बॉल होता, त्याने धावलं पाहिजे होतं आणि रनआउट जर झाला असतं तर मग त्याच्या अंगलेट आलं असतं. माफ करा, त्याच्या अगोदरचा आय थिंक होता फ्रीट. संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. थोडंसं संयम शांती क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिला बॉलवरती षटकारला. त्याच्यानंतर थोडासा बॅकअप देतो प्रफुल्ल मोकल श्री सद्गुरू सिमेंट्स पारगाव टीम साठी. इथे आता लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. यस पंचांचा इशारा की इट इज द वाईट. अवांतर एक्स्ट्रा 1 धाव मिळेल. एका धावेनं संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. पहिला षटक या चांगलं स्टार्ट हवा बॅटिंग करत असताना जर्मन जोवेली टीमला आणि स्टार्ट देण्यासाठी भरपूर चांगली फलंदाजी आपण करण आणि सुशांत या 2 फलंदाजी पाहतोय. हा ट्रॅकर बॉल होता. गुडला स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ केला. भरपूर चांगली उचली देखील प्राप्त झाली आणि त्याचा फायदा त्याचा बेनिफिट मिळतं खरं तर गोलंदाज प्रफुल्ल मोकलला. आणि हा डॉट चेंडू. पुढचा बॉल. हा ट्रॅकर इनसाइड आउट केलेला. चांगला फटका. चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा दमदार चौकार.
चांगली सुरुवात मिळते जर्मन जोवेली टीमला. ओपनिंग ब्लास्ट करत असताना फलंदाज सुशांत आणि करणची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकण्याचा प्रयत्न. शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अडवणी केली आणि हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार मिळाली बॅटिंग करत असताना जय हनुमान जोवेली टीमला आणि धावाल्या फरकावरती टोटल 16. टाइम अलर्ट आहे, याच्याकडे लक्ष द्या. प्रत्येक टीमला विनंती करेन की आपल्याला 3 षटक 15 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. जर तुम्ही एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एखादा एक्स्ट्रा खेळाडू घेऊन खरं तर सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. याच्याकडे लक्ष द्या. स्ट्रिक्ट डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा आपण इथे पाहतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावाल्या टोटल 15. बॅटिंग करत असताना जय हनुमान जोवेली टीम साठी सेकंड षटक. तर सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती नीरज तारेकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. 4 षटकांची मॅच आहे. 4 ट्रम्प कार्ड वापरावे लागतील. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय स्पारगाव टीमला. पहिल्याच बॉल वरती अभय रॅकेट अगदी चांगला फटका इनटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट. हा टोकला षटकार. पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळतो. फलंदाज करणच्या बॅट मधून आणि संघाची धावत संख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचलाय टोटल 21. 21 या शुभ अंकावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान जोवेली. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. चेंडूचा लाईन मिनिट पाहिला. त्याच्यानंतर चांगला फटका क्लास पाहायला मिळाला. हा देखील चौकार. चांगली फलंदाजी करत असताना इथे मॅच मध्ये आपण करणला पाहतोय. आता सध्या अवय रॅकेटचा वापर करता अटॅकिंग क्रिकेट आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संघाची धावत संख्या पाहिली तर खरं तर वाऱ्याच्या वेगाने प्रवास करत असताना नक्की जोवेली टीम जाऊन पोहोचले टोटल 25 या आकड्यावरती. विकेटची गरज मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल ना श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय स्पारगाव टीमला तर विकेट महत्वाचे राहतील. हो चांगल्या रीतीने बॉल डिलिव्हर केला अवे फ्रॉम द बॉडी पासून थोडासा दूरचा प्रवास ठेवला आणि तो प्रवास सुखरूप राहिला गोलंदाज धीरज ताडेकरला. आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळेल. अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमच्याकडे स्किल महत्वाचं असतं. पुन्हा एकदा वेगवान बॉल होता. लाईन देखील पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा आला की हा बॉल बायट्या ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. लगेच पंचांना दंडित घोषित केला जिथे अतिरिक्त 1 धाव मिळेल जय हनुमान जोवेली टीमला. आणि एका धावेनं संघ देखील पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचला फलकावरती दाबा 26-26 या आकड्यावरती जय हनुमान जोवेली. विकेटची गरज बॅकअप कमबॅक हवा मॅच मध्ये. त्याच्यासाठी विकेटसाठी तुम्हाला प्रयत्नाने कट रचावे लागतील. हा प्रकार होता ऑनसाइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. इथे विकेट आली. पहिला विकेट डाऊन. पहिला विकेट मैदानातून बाहेर. करण धुले back to the pavilion. पहिला विकेट मैदानातून बाहेर होता. फलंदाज करण धुले मैदानातून बाहेर झाला. वैयक्तिक 18 धावांचे योगदान दिलं.
आणि तो फलंदाज आता मैदानातून बाहेर झाला. हा पहिला धक्का जनमान जुबिली टीमला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र धुले हा फलंदाज इन झाला. पण थोडेसे मी म्हणेन कमबॅक केलं मॅच मध्ये श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला, कारण की मागील बॉलवरती पूर्णपणे अटॅकिंग क्रिकेट करत होता फलंदाज करण धुले. आज ओपनर आणि ओपनिंग ब्लास्ट केला मॅच मध्ये, चांगली सुरुवात करून दिली. आता त्याची विकेट मैदानातून बाहेर गेल्या. इथून धाबेवरती अंकुश लाभेल का श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी दाखल झाला महेंद्र धुले हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने केल्याचा हा धाडसी निर्णय. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतं. थोडंसं बॅकअप दिला, धाबेवरती अंकुश लावून ठेवला गोलंदाज नीरज तारेकरनं आणि इथे हात देखील डॉट चेंडू. बाकी 2 बॉल सलग डॉट आणि त्याच्यामध्ये एक विकेट. फलंदाज करण धुले हा मैदानातून बाहेर झाला. पुढचा बॉल अगदी वेगवान बॉल डिलिव्हर केला, चेंडूला सन्मान दिला आणि सिंगल कंप्लीट होईल. या बॉलवरती आले सिंगल. एका धाबेनं संघ देखील पुढे सरकला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जनमान जुवेली एक बाद टोटल 27 या आकड्यावरती. वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. शिरोली गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतो. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 2 षटकांचं अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालं आणि 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान जोवेली संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती दावा पाहिला, 1 विकेट गमावला आणि 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तो मात्र बॅटिंग करत असताना जोवेली. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती खरं तर अक्षय म्हात्रे हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये महेंद्र धुले तिसऱ्या क्रमांकासाठी इन झाला. मागील षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलंय श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं. इथे थोडासा ओव्हरपिचचा बॉल फेकला. थोडासा मी म्हणेन गतीमध्ये देखील मिश्रण स्लोवर गतीचा बॉल होता. फलंदाजाला व्यवस्थित तो बॉल फरक नाही, जिथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल निर्धाव फेकला गोलंदाज अक्षय म्हात्रेनं. मागील षटकामध्ये दमदार करत गोलंदाजी राहिली नीरज तारेकरची, जिथे बॅकअप मिळाला गोलंदाजी करत असताना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला. स्विच हिट आडव्या बॅटने केल्याचा धाडसी निर्णय चुकीचा ठरतो सध्या फलंदाज महेंद्र धुलेसाठी आणि हा देखील डॉट चेंडू. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. धाबेवरती आता ब्रेक लावल्या सध्या पारगाव टीमनं. धाबेवरती पूर्णपणे जखडून ठेवला बॅटिंग करत असताना. आता इथून पुढे खरं तर जोवेली टीमला भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल और पिचचा बॉल फलंदाजाला शांत ठेवला, जखडून ठेवला. सलगचा तिसरा बॉल निर्धाव. धाबेवरती ब्रेक लावलाय सध्या गोलंदाज अक्षय म्हात्रेनं आणि सलगचा तिसरा बॉल निर्धाव. इथे तुम्हाला चेंडूचं लाईन मिनिट पाहून खेळ करावं लागेल, तेव्हाच धावगतीला वेग दिला जाईल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं, या ईर्षेनं तुम्हाला मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. अक्षय प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत दुसऱ्या धाबेला प्राधान्य दिला. पारगाव टीम आपला 12वा प्रतिनिधी नाही आहे. तुम्हाला 2 धाबेची पॅनल्टी घोषित केली. आयोजकांचा हा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर धावफलकावरती दाबा पाहिला 29. प्रहार केला ऑफ साईडला, चांगला फटका, ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे, जाल विणलाय श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जोवेली टीमला. झाला फलंदाज महेंद्र धुले
हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. धावगतीला आता स्थिर ठेवलाय. गोलंदाजी करत असताना पारगाव टीमनं या षटकाचा विचार केला. 5 चेंडू अक्षय मात्राने फेकला, ज्याच्यामध्ये अवघ्या 2 धाबा आणि 1 फलंदाजाला बाद केला. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पाना भेदक मारा, इतकी ताकदवर गोलंदाजी आपण या मॅच मध्ये अक्षय मात्रेची पाहतोय. जिथे थोडासा बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न जय हनुमान जोवेली टीमला केला जातोय. थोडासा दूरचा प्रवास ठेवला होता, जरूर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची इनरज घेत असताना क्षेत्ररक्षक होते. अंतिम बॉलवरती सिंगल आली. 3 षटकांचं केस समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जोवेली टीम जाऊन पोहोचल्या 30 या आकड्यावरती. संघ जाऊन पोहोचल्या 30 या आकड्यावरती. 10च्या सरासरीने सध्या धाबा जमा केल्या. धाबा जमा केल्या. आता स्लॉगरच्या षटकामध्ये खरं तर चांगली फलंदाजी करावी लागेल. किमान 2 किंवा 3 मोठे फटके या अपेक्षा धरून बसला जनमान जोवेली. गोलंदाज तयार. प्रथमेश पहिलाच बॉल, प्रहार करण्याचा प्रयत्न, बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. जिथे सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि पहिलाच बॉल निर्धाव केलाय. समोर फलंदाज पहिला, स्ट्राइक एंडवरती फलंदाज प्रेम धुले. हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. पहिला बॉल निर्धाव. सेकंड बॉल. प्रथमेश पुन्हा एकदा तयार. ओहो, चेंडू फडल्यानंतर थोडासा बाहेर वलंग येतो. इन स्विंग गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळताना सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. पण शेवटचं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये येतो. एक यंगस्टार गोलंदाज प्रथमेश सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आणि सलग 2 बॉल निर्धाव फेकले स्लॉगरच्या षटकामध्ये. भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये प्रथमेश आडव्या बाटण्यात चांगला फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या लगत. चेंडूची अडवणी केली जाते आणि तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. डेंजर झोन फलंदाज प्रेम धुले. जिथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रनआउटचा शिकार. हा 3रा धक्का जनमान जोवेली टीमला. तिसरा विकेट मैदानातून बाहेर. रनआउटचा शिकार झाला फलंदाज प्रेम धुले. हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. फलकावरती धावा पहिला. संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात मिळाली जनमान जोवेली टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आला. त्याच्यानंतर मागील 3 षटकांचं आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलला बॅटिंग करत असताना जोवेली टीमला. आणि लो स्कोर सध्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं. संघ 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 3 बॉलवरती 2 मोठे फटके. एक चांगला टार्गेट सेट करून देईल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जोवेली टीमला. प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये. नो मास लँड. चेंडू डिलेवर झालाय. क्षेत्ररक्षक जातील, उचलतील, फेकतील. 2 कंप्लीट. 3ऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र 3 धाबा कंप्लीट होतील. जबरदस्त रनिंग द बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल पाहायला मिळालं. 3 धाब्यांना संघ देखील पुढे सरकेल. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचला 34. 34 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जोवेली. स्ट्राइक रोटेट झाला. स्ट्राइक वरती फलंदाज सुशांत. हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. ॲज द ओपनर हा फलंदाज सध्या खेळपट्टीवरती खेळता. अंतिम 2 बॉलवरती चांगला प्रहार करावा लागेल. तोच प्रयत्न चेंडू ऑनसाइडला केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न
आणि 2 धाबा देखील कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी तुत्तू महमेद 2च धाब्यानं समाधान मानलं. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला आणि संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 36-36 या आकड्यावरती. अंतिम बॉल वरती कोणती मोहर लावली जाईल सुशांतच्या बॅट मधून हे पाहणं गरजेचं आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू अभ्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अंतिम बॉल वरती आले विकेट. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जनमान जोवेली टीमनं 4 षटकांच्या अखेरीस धावा जमा केल्या. 36 आणि सेकंद 17 मध्ये प्रवास करावा लागेल. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला प्रवास असेल 24 बॉल 37 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल. सेकंद 17 जसा चालू होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल करूया. आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष रायगड ठाण्याचे मुलुक मैदानी टॉप जॉईन होतील. योगेश मडवी सर सिद्दीकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला राहील. तोपर्यंत ऐकूया डीजे ओमीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. प्रत्येक संघाला सूचना आहे, बॉल चेक करताना तुम्ही बॉलचे बॉक्स फोडायचे नाहीयेत. पॅकेटमधून जर फोडला तर तुम्हाला तो बॉल यूज करावा लागेल. भले तुम्ही 3-4 चेक करा, परंतु बॉक्सच्या आतमध्येच पॅकेटच्या आतमध्येच चेक करायचे. जर फोडला तर तुम्हाला तो बॉल घ्यावा लागेल. ही सूचना मी वारंवार प्रत्येक टीमला देतोय. जो बॉल फोडला तो तुम्हाला घ्यावा लागेल. 2 बॉल चॉईस करा, भले तर तुम्हाला, कारण एक बॉल गेला की दुसरा तुम्हाला लगेच पटकन घेता येईल. थैंक यू सो मच. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते मैदान पर जहां पर मुकाबले की बात करेंगे. आज के दिन का दूसरा मुकाबला, एक तरफ है टीम सद्गुरु सीमेंट पारगाव और दूसरी तरफ है टीम जर्मन जोवेली. जोवेली टीम ने पहले बल्लेबाजी की, 36 रन जोड़े और 2 रन की पेनल्टी पारगाव टीम को लगी थी. कुल मिलाकर 38 रन बने. 39 रनों का टारगेट अब पारगाव टीम के सामने होगा. 4 ओवर का मुकाबला, 39 रनों का टारगेट है मैदान के ऊपर. और सलामी जोड़ी यहां से पारगाव टीम की ओर से सलामी के लिए 2 बल्लेबाज जा चुके हैं. कुणाल तारेकर, प्रफुल्ल और कुणाल तारेकर मैदान के ऊपर है. दोनों बल्लेबाज 39 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर है. दो बड़ी टीमें एक दूसरे के सामने खेल रही है. 39 रनों का टारगेट, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो प्रति ओवर 9.75 की औसत से रन बटोरने
प्रति षटक 9.75 यानी कि तकरीबन 10 की औसत से रन बटोरने होंगे मैदान के ऊपर ये मुकाबला जीतने के लिए। दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे। विश ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दर्शकों को आज एक स्टैंडर्ड लेवल की क्रिकेट और क्वालिटी लेवल की क्रिकेट देखने को मिल रही है। रुतवी लाइव टेलीकास्ट जिनके माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट आप देख सकते हैं यूट्यूब के ऊपर। और दोनों टीमें ताकतवर है। पहला राउंड में मातेपटा टीम ने जीत हासिल की और उनका मुकाबला अब इन विनर टीम के साथ होगा। तो मातेपटा टीम कहीं मत जाना। पहली फुल टॉस गेंद हवा में, खिलाड़ी नहीं पहुंच पाए, कॉलिंग नहीं थी, शायद मिसअंडरस्टैंडिंग रही। बिल्कुल महेंद्र धुले भी थोड़े नाराज हुए क्योंकि सर्कल के अंदर जो खिलाड़ी थे उन्हें मौका था कैच के ऊपर आने का और बिल्कुल देखते रहे। करण धुले बहुत दूर से आए थे लॉन्ग ऑफ से। रन की बात करेंगे तो पहली गेंद के ऊपर कुणाल तालेकर ने 1 के साथ अकाउंट ओपन किया। दोनों ताकतवर टीम एक दूसरे के सामने बिल्कुल आज खेलेगी और इनमें से जीतने वाली टीम सीधे मातेपाटा के साथ खेलेगी। बैटिंग टीम रिव्यू है, यस चेक करना चाहेंगे। बैटिंग टीम का रिव्यू है, हम चेक करना चाहेंगे। अंपायर सिग्नल, सॉफ्ट सिग्नल, फेयर डिलीवरी है बिल्कुल। तो अब तीसरे अंपायर चेक करेंगे। फेयर डिलीवरी, यस बिल्कुल। तीसरे अंपायर ने भी यहां पर सही डिसीजन दिया जाके एक सिंगल आई। सिंगल के साथ रनों की बात करेंगे इस समय 1 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद प्रहार किया, इस बार ऑन साइड में धन 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 कहती हुई गेंद, बाउंड्री लाइन के बाद 4 रन। टीम के टोटल की बात करेंगे तो रन संख्या पहुंचे इस समय 5 रन के ऊपर। प्रफुल्ल ने शानदार शुरुआत की। इस बार कट किया गेंद को, स्क्वायर कट, शानदार नजाकत भरी स्ट्रोक, गेंद जाएगी पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर और शानदार चौका प्रफुल्ल के बल्ले से। टोटल रन संख्या की बात करेंगे तो टीम टोटल पहुंच चुकी इस समय 9 रन के ऊपर। महेंद्र धुले फिर एक बार तैयार, पैरों पर गेंद की थी, काफी तेज तर्रार गेंद, बल्लेबाज को बीट किया। ब्लॉक होल में गेंद फेंकने की कोशिश की, कमबैक देना होगा क्योंकि प्रति ओवर 9.75 यानी कि तकरीबन 10 की औसत से रन बटोरने हैं। अभी तक गेंदे फेंक चुके कुल मिला के 4 गेंदे 9 रन कर चुके। पहले शुरुआत में यहां पर थोड़ी सी महंगी गेंदबाजी क्योंकि 3 गेंद में 9 रन आए थे। चौथी गेंद यहां पर डॉट फेंकते हुए महेंद्र धुले फिर एक बार तैयार। अच्छी गेंद, सामने की तरफ गेंद को खेला, मिड ऑन में, लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात है। एक सिंगल डबल के लिए पलटे, मौका नहीं है। नतीजा यहां 2 रन बने और बिल्कुल करण धुले यही बता रहे कि गेंद पड़ने के बाद उछाल रही थी, सामने जैसे टिप्पा आया और लग रहा था कि आसान सा हाथ में आएगा मगर बाउंस हुई थी गेंद। अच्छी फील्डिंग महेंद्र, बिल्कुल यहां पर करण धुले द्वारा। 2 के साथ रन संख्या 11। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे महेंद्र धुले। सेकंड पर प्रफुल्ल जिनके बल्ले से 2 चौके देखने मिले। 4 गेंद में उन्होंने 10 की पारी खेली है। अब यहां पर इस ओवर की पावर सर्कल की पहले ओवर की अंतिम गेंद, लॉब किया गेंद को ऑन साइड में, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का सिग्नल, इस समय 6 रन।
पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या टोटल 15 रन बन चुके हैं। जीत के लिए 18 गेंदे 24 का समीकरण। एक बड़ा मुकाबला बिल्कुल दो बड़ी टीमों के बीच। शुरुआत तो यहां पर पारगांव टीम की अच्छी है, जो कि पहले ओवर में 15 जोड़े। आप जरूरत यहां पर 18 गेंदों के ऊपर 24 रनों की। ओवर नंबर सेकंड की बात करेंगे, प्रेम दुले आ चुके हैं, जो कि पावर सर्कल का ओवर समाप्त होने के बाद ये दूसरा ओवर आप देख रहे हैं। फील्डिंग परिवर्तन आप देख सकते हैं। राइट हैंड बल्लेबाज के लिए 3 खिलाड़ी ऑन साइड में बाउंड्री लाइन के ऊपर है। एक बैकवर्ड स्क्वेयर लेग तैनात की गई है, एक मिड विकेट, एक लॉन्ग ऑन। ये 3 खिलाड़ी ऑन साइड में। ऑफ साइड की बात करेंगे तो कवर के ऊपर एक खिलाड़ी है और एक लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी है। पहली गेंद स्विच हिट के माध्यम से खेलना चाहते थे, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है और पहली गेंद डॉट। अब यहां पर जुबिली टीम को जरूरत है ज्यादा डॉट गेंदों की, जो कि यहां पर बात करेंगे। यावेळीचा चेंडू अगदी चांगला, इथे फलंदाज बाद होत आहे। प्रफुल्ल बॅक टू द डगआउट आणि धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये। सन्माननीय अंकुश खाणे, त्यानंतर प्रकाश शेठ सोरकादे आणि नरेश दादा बोंडे यांच्या या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया। सरपंच चषकाच्या वतीने त्यांना आमंत्रित करू की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं हार्दिक स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा सरपंच चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। टीम टोटल आपण पाहिले की इकडे विकेट पडली आहे। पहिल्या ओव्हर मध्ये 15 होत्या, सेकंड ओव्हर मध्ये 3 चेंडू फेकलेत, 1 धाव, तर या ठिकाणी 1 गडी बाद केलाय। सलामी फलंदाज प्रफुल्ल बाद झाला। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भूषण पाटील आणि आता टीमची टोटल सध्या 16 होती आहे। सन्माननीय गोदीरामजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय। विनंती करेल त्यांना आपण व्यासपीठावरती यावं। शिरवली गावातले ग्रामस्थ कोणी आले असते तर त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं। आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, अगदी चाललाय कव्हरच्या वरनं, सीमारेषा बाहेर आल्या आल्या भूषण पाटीलने षटकानं अकाउंट ओपन केलंय। जबरदस्त षटकार। ची गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी। चांगला चेंडू, लाईन चांगली आहे, लाईन चांगला आहे, टप्पाच नियंत्रित आहे। गुडलाईन स्पॉट मध्ये चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय आणि ते फलंदाजाला बीट करतोय। डॉटची समाप्ती। खूप चांगलं क्रिकेट। दोन्ही ताकदवर संघ, एक संघ पनवेल परिसरातला, एक संघ बदलापूर परिसरातला आहे, त्यामुळे लढत देखील तेवढी चांगली पाहायला मिळते। सामना आपण पाहणार नक्कीच होता। राहिलेले समीकरण 13 चेंडू आणि 17 धावेची गरज। फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, पुन्हा एकदा कबर मध्ये खेळाडू आहे, एक सिंगल येणार अंतिम चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा पडक्यावरती लागली आहे 23 रन्स आणि राहिलेले समीकरण आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावेची गरज।
संघ पाहायला मिळतील. भिवंडी परिसरात बिलॉंग करणाऱ्या संघ शेवटच्या अंतिम मॅच मध्ये दिगोडे संघ उरण मधल्या संघाविरुद्ध सामना खेळ. अगोदरच्या मॅच मध्ये आपण कणपोली विरुद्ध बेलवली पनवेल मधले दोन संघ एकमेकांविरुद्ध पाहू. तिसऱ्या मॅच मध्ये चांगला चेंडू, थोडीशी मिसफिल्ड, आउटफील्ड थोडस खराब आहे. अप अँड डाऊन ग्राउंड मध्ये आपण पाहतो थोडेसे वर्कल असल्यामुळे नक्कीच बॉल कधी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे एकदम चपलाईनं क्षेत्ररक्षण करणं फार महत्वाचं आहे. एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने डबल आली, डबलच्या मदतीनं टीमची टोटल 25 होती. राहिले 11 चेंडू आणि आता 14 धाबीची गरज आहे. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल यावेळी जोबई संघाला. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अगदी थोडा डीप राहिला, ऑफस्टंपच्या थोडा बाहेर किंचितचा चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग झाला आणि ते फलंदाजाला बीट करतोय. एक एक डॉट चेंडू संजीवनीचं काम करेल जनमान जोबिली संघासाठी. कारण जे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे ते समीकरण 10 चेंडू आणि फक्त 14 धाबीची गरज आहे. फुलटॉस चेंडू प्रहार केला, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक 2-2 आलेत पुढे परंतु जेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धाबा कंप्लीट झाल्या. प्रयत्न चांगले होते महेंद्र धुलेचे पण, परंतु भरपूर चेंडू बाहेर लांब राहिला आणि ते टीमचे टोटल सध्या 2 ने पुढे जाईल. 27 12 धाबीची गरज आहे 9 चेंडू मध्ये. करण धुलेचं षटक निर्णायक असेल, कारण करण धुलेच्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच मॅच मध्ये इथे जोबेरी संघ कमबॅक करू शकतोय. तो प्रयत्न करण धुलेचा मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, फिल्डर आहे महेंद्र धुले, अतिशय वेगाने आला बॉल वरती आणि 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेत असताना इथे तिसरी धाव देखील कंप्लीट. रन वाचवायचे आहेत आणि अशा मोमेंटला तुम्ही धाबा अतिरिक्त खर्च करता. जिथे 1 धाव होती तिथे 3 धाबा आल्या आणि आता जे समीकरण आहे 8 चेंडू आणि फक्त 9 धाबेची गरज आहे. टोटल झाले धावपडकावरती स्कोर 30 रन्स, फक्त 9 धाबेची गरज आहे. येणारे 8 चेंडू, 2 चेंडू अद्याप मॅच मध्ये तुम्हाला निर्णय ठरू शकतील. कारण येणारे 2 चेंडू, एकाच विकेट, एका डॉट चेंडू तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतील. एखादी चूक सामन्यामध्ये किती महागात पडते याचं उदाहरण मागच्या बॉलवरती पाहिलं. 1 धाव जिथे होती तिथे 3 धाबा आल्या. जे दबाव होतं ते दबाव आता घालवण्यात आले. खरं तर फटका चांगला, बैठी स्ट्रोक, घुटना टेक, कुणाल तारेकरचा षटकर देख आणि ते षटका ठोकलाय. सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्राप्त झाली, कारण 7 चेंडू आणि फक्त 3 धाबेची गरज आहे. संघाचा संघनायक आपण या ठिकाणी पाठवा लगेच टॉस बॉक्स मध्ये. 3 धाबेची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं की 39 टार्गेट दिलं. कुणाल तारेकरनं चांगलं खेळलं, मैदानाच्या मध्ये साकारला. स्विचिटचा प्रयत्न, लेग बिफोरचा अपील, परंतु एक सिंगल आली. डबल साठी धावतायत आणि ही दुसरी धाव घेत असताना कदाचित इथे तिसऱ्या पंचांकडे माग केली गेली आहे. तिसरे पंच आता चेक करतील टीबी अंपायर की कुणाल तारेकर क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही, आणि पोहोचला असेल तर दुसरी धाव कंप्लीट होईल, अन्यथा कुणाल तारेकर बाद होणार. 2-3 धावेची गरज होती 7 चेंडू मध्ये. या बॉलचं डिसिजन पेंडिंग आहे. Decision pending.
चला मात्रपेटा टीम कॅप्टन आपण उपस्थित दाखवायचे. मात्रपेटा टीम कॅप्टन लगेच आपण उपस्थिती दाखवायची. वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. कारण नॉट आउट 2 धावा कंप्लीट झाल्या आणि स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पारगाव संघाला. फक्त एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी पारगाव संघाला. सामना जिंकलाय मैदानावरती. खरं तर 1 धावेची गरज होती आणि सामना जिंकलाय पारगाव संघाने. अभिनंदन.